चाट म्हणजे घरातल्या लहानापासून मोठ्यापर्यंत अगदी सगळ्यांच्या आवडीचा विषय. असं कोणी व्यक्तीच नाही की ज्याने एकदा चाट खाल्लं आणि परत त्याला ते आवडलं नाही. तर आज आपण या चाटमध्ये अगदी सुपर टेस्टी आणि बनवायला अगदी सोपा असलेला पापडी चाट बनवणार आहोत. तर डिलिशियस फूड्स मराठीमध्ये मी माधुरी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर मग वेळ न घालवता आपण या मजेदार रेसिपीला सुरुवात करूया. तर या ठिकाणी 5 ते 6 मीडियम आकाराचे बटाटे मी 4 शिट्ट्या होईपर्यंत उकडून घेतले आहेत आणि त्यांचे सालं काढून घेतलेले आहेत. आता याला आपल्याला व्यवस्थितपणे मॅश करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपले बटाटे अगदी छानपैकी मॅश झालेले आहेत. आता यामध्ये मी 2 बारीक चिरलेले कांदे, त्याबरोबरच बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 ते 1.5 चमचा मीठ, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर, 1 चमचा कसुरी मेथी, अर्धा चमचा आमचूर पावडर घालणार आहोत. तर सर्व मसाले आपल्याला बटाट्यांमध्ये अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचे आहेत. तर आता आपला पापडी चाटसाठी लागणारा बटाट्याचा मसाला तयार झालेला आहे. आता हा मसाला आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. आता एका बाउलमध्ये आपल्याला 250 ग्रॅम मैदा, पाव वाटी रवा, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा मीठ आणि 2 ते 3 चमचे मोहनासाठी तेल घ्यायचं आहे. आता हे सर्व मिश्रण आपल्याला अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून अगदी घट्टसर पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की पीठ मी अगदी व्यवस्थितपणे मळून घेतलेलं आहे. आता तयार झालेलं पीठ आपल्याला 10 ते 15 मिनिटापर्यंत भिजवून घ्यायचं आहे. आता आपण चटण्या तयार करून घेणार आहोत. त्यासाठी एका बाउलमध्ये थोडीशी कोथिंबीर, 1 इंच आलं, 2 कांद्यांच्या फोडी, 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, त्याबरोबरच 1 चमचा भाजलेले जिरे, अर्धा चमचा आमचूर पावडर आणि अर्धा चमचा मीठ आपल्याला घालायचं आहे. आता यामध्ये पाणी घालून अगदी छानशी पेस्ट आपल्याला तयार करून घ्यायची आहे. तर आपली तिखट चटणी तयार झालेली आहे. आता आपण चिंचेची चटणी बनवणार आहोत. त्यासाठी एका बाउलमध्ये मी 50 ग्रॅम चिंच 10 ते 15 मिनिटापर्यंत गरम पाण्यात भिजवून ठेवली होती. त्यामध्ये 50 ग्रॅम गूळ घालून आपल्याला दळून घ्यायचं आहे. तर आपली चिंचेची चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे. तर या ठिकाणी 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि आपलं मैद्याचं पीठ अगदी व्यवस्थितपणे भिजलं गेलेलं आहे. तर आता या पिठाचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत आणि त्याची अगदी मीडियम आकाराची चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. चपाती लाटताना कुठल्याही प्रकारची घडी आपल्याला करायची नाही. तर ज्याप्रमाणे आपण पापड लाटतो त्याप्रमाणे अगदी सरळ सरळ चपाती लाटून घ्यायची आहे. तर आता चाकूच्या मदतीने आपण या चपातीला थोडे थोडे कट देऊन घेणार आहोत. सर्व चपातीला आपण व्यवस्थितपणे कट देऊन घेतलेले आहेत. आता एका झाकणाच्या मदतीने आपण पापडी तयार करून घेणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एका झाकणाच्या मदतीने मी पापडीचा आकार तयार करून घेतलेला आहे. तर साधारणपणे एका चपातीमध्ये 10 ते 12 पापडी तयार होतात. तर अशा प्रकारे मी सर्व पापडी तयार करून घेतलेले आहे. तर यामधलं एक्स्ट्राचं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि सर्व पापडी आता तळण्यासाठी मी तेलामध्ये घालणार आहे. तर एका पसरट पॅनमध्ये आपण तेल घेणार आहोत. तेल अगदी व्यवस्थितपणे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. तर आता या सर्व पापड्या आपल्याला 4 ते 5 मिनिटापर्यंत मध्यम आचेवर अगदी छानपैकी तळून घ्यायच्या आहेत. साधारणतः 5 ते 6 मिनिटं या ठिकाणी झालेली आहेत आणि आपल्या पापड्यांना अगदी छानसा गोल्डन ब्राऊन रंग या ठिकाणी आलेला आहे. तर आता या सर्व पापड्या आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायच्या आहेत. अशाच पद्धतीने सर्व पापड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. पापडी चाटची अगदी सगळी तयारी झालेली आहे. तर आता आपण प्लेटिंग आपल्या स्टाईलने करूया. आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपी सोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी रहा.